अमरावती शहरात उपद्रवांच्या बेधुंद कहरामुळे एकच दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। तलवार चाकू हातात घेऊन रस्त्यावर उतरलेल्या समाजकटकांनी तोडफोड, दगडफेक आणि मारहाण करत शहरातील शांतता भंग केली। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 ते 10 लोकांना ताब्यात घेतलं आहे। अमरावती शहरातील रस्त्यांवर उपद्रवांना बेधून दहशत निर्माण केली। तलवारी आणि चाकू घेऊन फिरत समाजकटकांनी तोडफोड, दगडफेक आणि मारहाण केली। नवाथे चौक ते शंकरनगर रोड दरम्यान अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर घरांवरही दगडफेक करण्यात आली। रस्त्यावर उभ्या असलेल्या निष्पाप नागरिकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील यावेळी करण्यात आली। नांदगाव पेठ परिसरात 19 वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर बदला घेण्यासाठी मृताचे सहकारी मोटरसायकलीवर रस्त्यावर उतरले आणि रात्री दहशत पसरवली। कोण आहे आपल्याला माहित नाही आहे। 20-25 जण गाडीवर आले आणि त्यांनी डायरेक्ट म्हणजे मारहाण केली, लोकांना दगडफेक केली, चाकू होती आणि त्याच्यावर काय होतं काय नाही, कारण आम्ही स्वतः तिथून जागेवरून पळालो जीव वाचवासाठी आणि पूर्ण रस्त्याला त्यांना कोणती दहशतच होती पूर्ण एकदम, डायरेक्ट कोणाला येऊन मारणं म्हणून बा क्या है तुम्हारा, क्या है तुम्हारा, क्या है करके या काकू खड़े हो, या काकू खड़े हो। मैं ऊपर जिम में था, जैसे ही मैं नीचे आया यहाँ 25 से 30 लोग थे टू व्हीलर पे, और जितने भी रास्ते पे लोग थे सबको मार रहे थे। और ये मेरी वाली गाड़ी पीछे से फोड़ के गए, सामने एक दुकान है उनको मार के गए, ये वाली गाड़ी भी फोड़ के गए, और मतलब रास्ते में बच्चे थे, बच्चों को भी मार रहे थे वो लोग। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखा आणि डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून रात्री उशिरापर्यंत 8 ते 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आला आहे। 20हून अधिक आरोपींविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जो दुपारी मर्डर झाला त्या मर्डरच्या अगेन्स्टमध्ये दहशत फैलवण्यासाठी राजापेठ पासून केळियानगर चौक, शंकरनगर चौक आणि मेघातो मॉल, नवाते या सगळ्या परिसरामधल्या गाड्या फोडल्या, मोठ्या प्रमाणात महिलांवर दगडफेक केली, काही सर्वसामान्य जनता जे रस्त्यावर वॉक करत होती त्यांना मारलं आणि मोठ्या प्रमाणात दहशत फैलवण्याचं काम 20-25 गाड्यावर, टू व्हीलरवर अशा 20-25 तरुणांनी जे केलेलं आहे, त्या दहशतीमुळं मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण झालेलं आहे। मी स्वतः CPंना फोन करून सांगितलं, ते DCP, ACP, PI, क्राईमचे PI सगळे पोलिसांचा पुरा ताफा त्यांचा शोध घेत आहे। त्यापैकी 5 ते 6 हे गुंडागर्दी करणारे गुंडे काही पकडला गेलेले आहे आणि 25 लोकांची वरात ही प्रत्येक चौकामध्ये पोलीस कमिशनरच्या माध्यमातून सोडवल्या गेले पाहिजे, असे पोलीस कमिशनरला सुद्धा निर्देश दिले।